हेलो फ्रेंड्स। दोस्तों, स्ट्रॅटेजीज फॉर एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन म्हणजे अशा सगळ्या योजना, अशा सगळ्या प्लान्स ज्याच्यामुळे आमचं फूड प्रोडक्शन वाढेल ते या टॉपिकमध्ये आम्ही स्टडी करत आहे. मग ते फूड ॲनिमल सोर्सचं असेल नाही तर प्लांट सोर्सचं असेल. आणि आज तर आम्ही मायक्रोबियल सोर्स ऑफ फूड आम्ही स्टडी करणार आहोत. म्हणजे आम्हाला एनी हाऊ अन्न उपलब्ध पाहिजे, अन्नाची उपलब्धता पाहिजे. या टॉपिकमध्ये मित्रांनो आम्ही ज्या पद्धती स्टडी केल्यात त्याच्यामुळंच आज जगाची एवढी मोठी लोकसंख्या पोचली जात आहे, खास करून भारताची, जिथं लोकसंख्या जवळपास 1.4 बिलियन 140 करोडच्या आसपास आहे. त्या लोकसंख्येला जवळपास अन्न उपलब्ध होतंय. याचं कारण म्हणजे या टॉपिकमधल्या टेक्निक्स आहेत. अशीच एक टेक्निक आम्ही आज बघणार आहे. स्ट्रॅटेजीज फॉर एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन मधली अशी एक टेक्निक जी आम्हाला सहज रीतीनं अगदी इझिली कमी वेळात आणि कमी पैशामध्ये कमी जागेमध्ये फूड उपलब्ध करून देऊ शकते. ती पद्धत म्हणजे ती प्रोसिजर आणि ती क्षेत्र इज द SCP. इट इज सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीन. मित्रांनो, आम्ही कन्व्हेन्शनल फूड जे आहे, कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत, ते कोणतं आहे? सिरियल्स म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, गहू, चावल. त्याच्यानंतर पल्सेस म्हणजे डाळी. त्याच्यानंतर ऑइल सीड्स हे आमचं परंपरागत खाद्य आहे, प्लांट सोर्सचं. ठीक आहे. आणि जसे आमचे नंबर वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, तसे यांची ज्वार, बाजरा, गहू, मक्का यांची डिमांड वाढत आहे, डाळींची डिमांड वाढत आहे, ऑइल सीड्सची डिमांड वाढत आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक दुसरा सोर्स आहे, तो म्हणजे ॲनिमल सोर्स. मित्रांनो, ॲनिमल सोर्समध्ये आम्ही जर समजा ह्याच्या व्यतिरिक्त मीट किंवा नॉनव्हेज खात असेल, नॉनव्हेज, आता नॉनव्हेजच्या मध्ये मित्रांनो आम्ही जर चिकन, मटन किंवा अजून काही कुठलं नॉनव्हेज खात असेल तर त्याला वाढवण्यासाठी सुद्धा हे फूड ग्रेनच द्यावे लागतात. जवळपास 3 kg ते 10 kg 10 kg एवढं सिरियल्स म्हणजे धान्य त्याला खाऊ घालावं लागतं, पल्सेस खाऊ घालावे लागतील. त्यावेळेस कुठं 1 kg चिकन किंवा 1 kg फ्लेश तयार होईल. फॉर 1 kg ऑफ द मीट, for 1 kg of the non-veg, you have to supply the 3 to 10 kg of the food grains. माने इतने फूड ग्रेन्स अगर आप सप्लाई करते हैं तब जाकर के कहीं 1 किलो जो है वो फ्लेश बनता है या नॉनव्हेज बनता है. म्हणजे काय, एकतर तुम्ही मुर्गीला सुद्धा नॉनव्हेज खाऊ घालणार, मुर्गीला सुद्धा फूड ग्रेन्स खाऊ घालणार, तिथं फूड कमी होणार. त्याच्यानंतर फूड जे आहे उलट तुम्हाला जे लागतं त्याच्यापेक्षा जास्त मुर्गीला लागत. म्हणजे आप 1 kg अगर फ्लेश खाते, 1 kg चिकन खाते, इसका मतलब आपने 3 से लेकर के 10 किलो अनाज जो है वो बर्बाद किया है. माने एनी हो, मैं उसको अदरवाइज नहीं बोल रहा कि एक्चुअली नॉनवेज खाना चाहिए नहीं खाना चाहिए, उसके बारे में नहीं बोल रहा. लेकिन आपको इन्हीं सोर्सेस पे, चिकन है, मटन है, बीफ है, पोर्क है, इन्हीं सोर्सेस पे अगर आप डिपेंड रहेंगे तो फूड ग्रेन्स बहुत ज्यादा कम पड़ेंगे. दे विल बी टू मच लेस, क्योंकि इनको खाना खिलाना पड़ता है पोल्ट्री में, ओके, गोट फार्म में या फिर अदर सोर्सेस में. आपको उनको खाना खिलाना पड़ता है, तब जाकर के वो फ्लेश बढ़ेगा. त्यांना खायला घातलं तर ते वाढतील ॲनिमल्स, मग त्यांचं फ्लेश आम्ही खाणार. म्हणजे डबल फूड ग्रेन्स, तुम्ही फूड ग्रेन खाणार, ॲनिमल्सला सुद्धा देणार फूड ग्रेन्स. सो त्याच्यामुळं फूड ग्रेनची किंवा अन्नधान्याची खूप मोठी तफावत, तुटवडा पडू शकतो. और इसीलिए ये एक अच्छा विकल्प है, एक अच्छा पर्याय है, हे एक चांगला पर्याय आहे SCP, सिंगल सेल प्रोटीन. हा पर्याय काय सांगतो मित्रांनो? कन्व्हेन्शनल परंपरागत जे अन्न आहे त्याला पर्याय म्हणजे SCP. जसं की स्पायरुलिना नावाची सिंगल सेल एक BGA आहे. BGA, इट इज अ सिंगल सेल BGA, एक पेशीय BGA, ब्लू ग्रीन अल्गा. काय नाव त्याचं? स्पायरुलिना. या स्पायरुलिनाला
जर आम्ही वाढवलं तर याचं आम्हाला सेवन करता येतं किंवा आम्ही याला खाऊ शकतो. इट इज एडिबल आणि हे इझिली वाढतं. जसं की तुमचं जे स्ट्रॉ आहे पॅडीचं, जे आम्ही फेकून देतो किंवा जाळून टाकतो, पॅडी स्ट्रॉ आहे, किंवा पोटॅटो इंडस्ट्रीचं वेस्ट वॉटर आहे, या पाण्यावर हे स्पायरुलिना वाढतं, जे ऑर्गॅनिक पाणी असतं. पोटॅटो बटाट्याची जे चिप्स बनवतात किंवा अजून काही बनवतात त्यांचं जे वेस्ट वॉटर असतं त्याच्यावर सुद्धा हे वाढू शकतं. त्याच्यानंतर तुमचं स्ट्रॉ आहे, पॅडी स्ट्रॉ आहे, त्याच्यावर वाढू शकतं. म्हणजे एकदम वेस्ट पासून तुम्हाला हे त्याची ग्रोथ करता येते, वेस्ट पासून बेस्ट बनवता येतं. आणि स्पायरुलिना एक ब्लू ग्रीन अलगा, नीलहरित शैवाल है. ये एक सिंगल सेल से मतलब मल्टीप्लाई होते हैं. एक सेल सिंगल सेल बीजीय आहे, एक पेशीय बीजीय आहे आणि या सेल्सला पचवायला आम्हाला खूप सोपं जातं. म्हणजे तुम्ही हे दोन्ही सोर्स याच्यासोबत जर कम्पेअर केले तर या दोन्ही सोर्सपेक्षा वाढतं फास्ट, इझिली वाढतं, जागा कमी लागते, खर्च कमी येतो. आणि खाद्यामध्ये जर तुम्ही त्याला इन्क्लूड केलात, इफ यू इंट्रोड्यूस इट इन टू युअर फूड, रेग्युलर फूड, तर ते पचायला खूप सोपं जातं. मीन्स तुमची फिजियोलॉजी सुद्धा इट इज बेटर बाय दिस सिंगल सेल प्रोटीन के लिए हम जो इस्तेमाल कर रहे हैं स्पायरुलिना. तुम्ही स्पायरुलिनाला SCP म्हणून वापरताय. अजून एक याचा बॅक्टेरियल सोर्स आहे, तो म्हणजे मिथायलोफायलस, मिथायलोट्रॉपस, मिथायलोट्रॉपस, मिथायलोफायलस, मिथायलोट्रॉपस, ट्रॉपस. ऍक्च्युली इट इज अ बॅक्टेरिया. हा एक बॅक्टेरिया आहे, तो ब्लू ग्रीन अलगा आहे, म्हणजे इट्स अ सॅनोबॅक्टेरिया. यू कॅन कॉल इट एज सॅनोबॅक्टेरिया, सयानोबॅक्टेरिया. तर हा आहे बॅक्टेरिया, इट इज अ बॅक्टेरिया. मित्रांनो, हा बॅक्टेरिया जो आहे ह्याला जर तुम्ही सप्लाय ऑफ फूड व्यवस्थित केलं तो इट विल डेवलप 25 टन्स, 25 टन तक एक साल में बढ़ सकता है. मैंने ऐसी कोई दूसरी मतलब सोर्स नहीं है जो आपको इतना सारा ऑर्गेनिक फूड दे. आणि या बॅक्टेरियाला आम्ही खाऊ शकतो. मिथायलोट्रोपस, मिथायलोफायलस, मिथायलोट्रोपस, दिस इज एडिबल. हम इसको खा सकते हैं और ये आसानी से डायजेस्ट भी होता है. आणि याला वाढवण्याची पद्धती जी आहे ती खूप सोपी आहे. अशी काय फार अवघड प्रोसिजर याची मिथायलोफायलस, मिथायलोट्रोपसला वाढवण्याची नाही आहे. सो दिस इज स्पायरुलिना, दिस इज मिथायलोफायलस, बोथ आर यूज्ड एज SCP. इन दोनों को हम SCP माने सिंगल सेल प्रोटीन बोल के इस्तेमाल कर सकते हैं. दोस्तों, इन दोनों से हमें इन पर जो डिपेंडन्सी, रेग्युलर किंवा कन्व्हेन्शनल फूडवरची जी डिपेंडन्सी आहे, यांच्यावरचं जे अवलंबत्व आहे, यांच्यावर आम्ही जे अवलंबून राहतो ते याच्यानं कमी होणार आहे. कारण आता ॲग्रिकल्चरल लँड कमी होत आहे, जमिनी कमी होत आहेत आणि जमिनीवर वाढणारे जे प्राणी आहेत ते सुद्धा कमी व्हायलेत. आज जनावरांची संख्या खूप कमी झालेली आहे. अन्नधान्य जर कमी पडत असेल तर मग ते मुर्ग्यांना द्यायला सुद्धा, कोंबड्यांना द्यायला सुद्धा आम्हाला कमी पडणार आहे, आम्हाला खायला कमी पडणार आहे. त्याच्यामुळं याच्या व्यतिरिक्त जो सोर्स आम्ही शोधले, हे अल्टरनेट सोर्स फॉर फूड, SCP, सिंगल सेल प्रोटीन, एक सेल यूज्ड एज अ फूड, इजी टू ग्रो, इजी टू डाइजेस्ट, इजी टू ऑब्टेन, मिनिमम समय में मैक्सिमम इनका प्रोडक्शन हमें मिल सकता है. दोस्तों, इसके अलावा हम एक और सोर्स इस्तेमाल करते हैं आजकल, वो है मशरूम्स. दोस्तों, मशरूम एक फंगस है, बैसिलोमाइसिड कैटेगरी का फंगस है और मशरूम के कई कई जातियां हैं. देयर आर थाउजेंड्स ऑफ स्पीसीज ऑफ मशरूम्स, लेकिन उसमें से बहुत कम जातियां एडिबल हैं. एडिबल मीन्स जिनको हम खा सकते हैं. तो ये जो जातियां हैं मशरूम्स की, आजकल कई लोग इसको पसंद करते हैं. कई बीमारियों के लिए भी, कई बीमारियों के लोग जैसे कि किडनी की बीमारी वाले, डायबिटीज़ की बीमारी वाले जो लोग हैं इसको पसंद करते हैं, क्योंकि मशरूम्स खाने से आपको ऑयल्स, फैट्स का धोखा बिल्कुल नहीं होगा, कोलेस्ट्रॉल नहीं के बरोबर है, बरोबर, और इट इज इजी टू डाइजेस्ट, मिनरल्स भरपूर है, प्रोटीन्स काफ़ी ज़्यादा है. और ये बातें इसको प्लस करती है. म्हणजे आम्ही आता मशरूम्सकडे वळत आहे. मीन्स मशरूम इज अ फंगल सोर्स, इट इज अ फंगल, इट इज अ फंगस, इट इज अ फंगल सोर्स ऑफ फूड. और इस तरह से हम इन पर की डिपेंडेंसी कम कर रहे हैं. सिरियल्स, पल्सेस, ऑयल सीड्स हे कन्व्हेन्शनल झालं.
मुर्गी खाना, मटन खाना, चिकन खाना, मुर्गी खाना, ये कन्वेंशनल परंपरागत है, लेकिन आज उनको बढ़ाने के लिए हमारे पास फूड ग्रेन्स नहीं है। आज आमचं जे खेती का एरिया है वो घट रहा है, बढ़ रहा नहीं, घट रहा है। तो आपको पर्यायी जो अल्टरनेट व्यवस्थाएं हैं उसको ढूंढ के रखना पड़ेगा, नहीं तो फिर इतनी मोटी आबादी को आप पोस नहीं सकते, पाल नहीं सकते। आम्ही जर 70 वर्षापूर्वीचं जे ॲग्रिकल्चर होतं किंवा ज्या पद्धती होत्या अन्नधान्य उत्पादन करायच्या, त्याच पद्धतींवर आम्ही जर अवलंबून राहिलो असतो आतापर्यंत, तर आमची एवढी लोकसंख्याच वाढली नसती, कारण लोक पोटभर त्यांना अन्न मिळालं नसतं। आम्ही वेळेनुसार त्या सगळ्या पद्धती अडॉप्ट केल्या, ज्या उत्पादन वाढीसाठी, अन्नधान्य वाढीसाठी आवश्यक असलेल्या पद्धती आहेत त्या आम्ही अडॉप्ट करत गेलो आणि आमचं अन्नधान्य वाढत गेलं। आणि जरी लोकसंख्या वाढली तरी त्या लोकसंख्यांची डिमांड आम्ही पूर्ण केली। दिस ऑल आर द प्रोसिजर्स अकॉर्डिंग टू टाइम। या प्रोसिजर्स वेळेनुसार येतात, दीज आर टाइमली कमिंग प्रोसिजर्स, आणि त्यांना आम्ही अडॉप्ट करत गेलो म्हणून आमचं पोट भरत गेलं। एक्चुअली इसके बाद एक हम इम्पोर्टेंट हेडिंग इसी रिगार्ड में पढ़ने वाले हैं, उसका नाम है टिश्यू कल्चर। सो व्हाट डू यू मीन बाय टिश्यू कल्चर? ये एक एडवांस्ड टेक्निक है एग्रीकल्चर में, आज इसका बहुत ज़्यादा इस्तेमाल हो रहा है, और नॉन एग्रीकल्चर क्षेत्र जो है उसमें भी, मेडिसिन में भी टिश्यू कल्चर का काफ़ी ज़्यादा इस्तेमाल हो रहा है। सो व्हाट डू यू मीन बाय टिश्यू कल्चर? टिश्यू कल्चरचा अर्थ काय होतो? मित्रांनो, टिश्यू म्हणजे सेलचं कलेक्शन, पण कधी कधी टिश्यू कल्चरमध्ये फक्त एक सेल सुद्धा वापरली जाते। याचा सरळ अर्थ सांगतो की टिश्यू कल्चरमध्ये एक सिंगल सेल और टिश्यू, एखादा टिश्यू म्हणजे सेलचं कलेक्शन, एक सेल किंवा सेलचं कलेक्शन, याच्यापासून आम्ही एखादं प्लांट बॉडी तयार करतो। फॉर्मेशन ऑफ फुल प्लांट बॉडी फ्रॉम अ सेल और अ कलेक्शन ऑफ सेल। सेल कलेक्शन हा टिश्यू आहे आणि ही एक सिंगल सेल आहे। एका सेल पासून नसता एका टिश्यू पासून आम्ही जर प्लांट बनवत असेल तर ही प्रोसेस आम्हाला शेतात करता येत नाही, ती लॅबोरेटरीमध्ये करावी लागते, प्रयोगशाळेत करावी लागते, एका माध्यमामध्ये न्यूट्रिएंट मीडियममध्ये करावी लागते, त्यालाच आम्ही टिश्यू कल्चर असं म्हणतो। फॉर्मेशन ऑफ अ न्यू प्लांट और प्रोडक्ट्स, कधी कधी आम्ही टिश्यू कल्चरनं प्रोडक्ट्स बनवतो। फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट और प्रोडक्ट्स फ्रॉम ए सिंगल सेल और टिश्यू इज कॉल्ड एज द टिश्यू कल्चर। एका सेल पासून नसता सेलच्या कलेक्शन पासून प्लांट बॉडी बनवा, नसता काही प्रोडक्ट्स बनवा, प्रोडक्ट्स, वेगवेगळे प्रोडक्ट्स, एन्झाइम्स, ऑइल्स, प्रोटीन्स, ओके, असे काही प्रोडक्ट्स बनवा, केमिकल्स। प्रोडक्ट्स बनवणं किंवा प्लांट बनवणं कुणापासून? फक्त एका सेल पासून किंवा एका टिश्यू पासून। आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे? आम्हाला शेतामध्ये सीड लावणं आणि प्लांट वाढवणं हे माहित आहे। अच्छा ठीक आहे, सीड नाही तर अजून तुम्हाला काय माहिती आहे? सीड नाही तर आम्ही कटिंग्स लावून नवीन प्लांट बनवतो हे माहित आहे। फॉर एग्जाम्पल शुगर केन के लिए हम इस तरह से एक कटिंग लगाते हैं, ज्या कटिंगच्या वर असा डोळा असतो, ती कटिंग आम्ही लावतो शुगर केनची। वी जस्ट प्लांट, वी जस्ट इंट्रोड्यूस कटिंग जिसके पास इस तरह से एक आयबड है, एक असा डोळा आहे, त्या कांड्याला म्हणजे ऊसाच्या त्या कटिंगला आम्ही शेतामध्ये पुरतो, ओल्या जमिनीमध्ये पुरतो आणि याच्यापासून एक नवीन ऊसाचं एक रोपटं तुम्हाला मिळतं। व्हॉट इज दिस? हे टिश्यू कल्चर नाही, हे आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन। व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, टिश्यू कल्चर याच्या फार पुढची टेक्निक आहे। टिश्यू कल्चरमध्ये आम्हाला एवढं प्लांट मटेरियल राहण्याची गरज नाही। हा जो डोळा आहे ना, डोळा, ऊसाचा डोळा, त्याचे आम्ही जर समजा एक 50 भाग केले तर त्याच्या एका एका भागापासून एक एक ऊसाचं प्लांट बनवू शकतं। दॅट इज टिश्यू कल्चर। म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची लिमिट जिथं संपते तिथून टिश्यू कल्चर सुरू होतं। एका सिंगल सेल पासून किंवा टिश्यू पासून नवीन प्लांट बनवणं इज कॉल्ड एज टिश्यू कल्चर। फॉर्मेशन ऑफ अ न्यू प्लांट फ्रॉम ए सिंगल सेल और अ टिश्यू इज कॉल्ड एज टिश्यू कल्चर। टिश्यू कल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या दोन गोष्टी। नंबर एक एक्सप्लांट, एक्सप्लांट
आणि नंबर 2 इज द न्यूट्रिएंट मीडियम. न्यूट्रिएंट मीडियम. Nutrient medium. What is explant? Any plant part. Any plant part. Plant part. Any plant part. Generally living and meristematic. Meristematic आणि living असा कुठलाही plant part. Any plant part used for tissue culture. Used for tissue culture is called as एक्सप्लांट. तुम्ही प्लांटचा कुठलाही भाग जर घेतला टिश्यू कल्चरच्या कामासाठी तर त्याला एक्सप्लांट म्हणायचं. हे शूट टिप आहे, रूट टिप आहे, एक्झिलरी बड आहे, एक्झिलरी बड, खोडाचा शेंडा किंवा शूटचा शेंडा, वरचा शेंडा, मुळाचा शेंडा किंवा मग एक्झिलरी बडाचं उसाचं दाखवलं होतं तसं. या सगळ्यांमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू असते मित्रांनो. आणि त्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून आम्ही लॅबोरेटरीमध्ये आहे की नाही नवीन प्लांट बनवतो. तर एक्सप्लांट म्हणजे असा कुठलाही भाग जो तुम्ही टिश्यू कल्चरसाठी वापरताय. एनी प्लांट पार्ट दॅट यू यूज फॉर द टिश्यू कल्चर इज कॉल्ड एज एक्सप्लांट. व्हॉट डू यू मीन बाय एक्सप्लांट? एनी प्लांट पार्ट दॅट यू यूज फॉर टिश्यू कल्चर. एनी प्लांट पार्ट दॅट यू यूज फॉर टिश्यू कल्चर. कोण कोण असतात एक्सप्लांट? हे शूट टिप असू शकतात, रूट टिप असू शकतात, कॅम्बियम असू शकतं, इट कॅन बी एक्झिलरी बड असू शकतं, एक्झिलरी बड असू शकतं. याच्यापैकी कुठलाही एखादा पार्ट तुम्ही जो टिश्यू कल्चरमध्ये वापरता त्याला एक्सप्लांट म्हणायचं. आता ह्या एक्सप्लांटला तुम्हाला एका विशिष्ट माध्यमामध्ये टाकावं लागतं. आप इसको कहीं भी नहीं डाल सकते. उस मीडियम को बोलते न्यूट्रिएंट मीडियम, ज्याच्यामध्ये तुम्ही याला टाकता. फॉर एक्झाम्पल हे आहे तुमचं न्यूट्रिएंट मीडियम. आता याला स्पेशल का म्हटलं तुम्ही? याला जर तुम्ही न्यूट्रिएंट मीडियम म्हटलं तर हे न्यूट्रिएंट मीडियम एक्सप्लांटला सगळ्या पोषक तत्व सप्लाय करतं. याच्यामध्ये काय काय असतं? याच्यामध्ये कोकोनट वॉटर असतं. कोकोनट वॉटर फॉर अ प्रोटीन सोर्स. कोकोनट वॉटर. सुक्रोज असतं. सुक्रोज ॲज अ शुगर सोर्स. सुक्रोज असतं. त्याच्यानंतर कधी कधी सोया मिल्क असतं. त्याच्यानंतर विटॅमिन्स टाकतो आम्ही याच्यामध्ये, मिनरल्स टाकतो याच्यामध्ये, मिनरल्स टाकतो या सोल्युशनमध्ये, न्यूट्रिएंट मीडियममध्ये मिनरल्स टाकतो. त्याच्यानंतर यू मे ॲड सम ऑफ दिस मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी असते ती म्हणजे प्लांट हार्मोन्स. जसं की ऑक्झिन्स टाकतो, जिबरलिन्स टाकतो, सायटोकायनिन्स टाकतो आणि यांचं प्रपोर्शन जे असतं ते एकदम फिक्स असतं. हे प्लांट हार्मोन्स आहेत. दीज आर द प्लांट हार्मोन्स. व्हॉट आर दीज? दीज आर द प्लांट हॉर्मोन्स. हे प्लांट हार्मोन असतात आणि अशा प्रकारे आम्ही यांना एका विशिष्ट प्रमाणामध्ये याच्यामध्ये टाकतो आणि हे आहे तुमचं एक्सप्लांट. मग एक्सप्लांट या न्यूट्रिएंट मीडियमच्या मध्ये, हे न्यूट्रिएंट मीडियम याच्यानं बनलेलं असतं विथ वॉटर. याच्यासोबत पाणी असतं आणि याचं टेम्परेचर, pH सगळं आम्ही एडजस्ट करतो. वी एडजस्ट द टेम्परेचर एंड pH और उसमें हम एक्सप्लांट को डाल देते. एक्सप्लांट इसके अंदर जो है वो टिश्यू डिफरेंशिएशन करतो. ऑर्गॅनोजेनेसिस, मॉर्फोजेनेसिस. मॉर्फोजेनेसिस म्हणजे अवयव तयार करतो. याला मुळं येतात आणि याला खोड येतं. दिस इज नथिंग बट ॲक्च्युली द फॉर्मेशन ऑफ अ न्यू प्लांट. पण एक लक्षात ठेवा की एक्सप्लांट आम्ही जो टाकतो न्यूट्रिएंट मीडियम मध्ये, कोणताही प्लांट पार्ट टाकतो त्याला एक्सप्लांट म्हणायचं. एक्सप्लांट याच्यापैकी कुठले असतं आहे की नाही? कशात टाकतो तुम्ही? न्यूट्रिएंट मीडियम मध्ये. न्यूट्रिएंट मीडियम या घटकांचं बनलेलं असतं. पाणी आहे, कोकोनट वॉटर सोर्स आहे, कोकोनट मिल्क, सुक्रोज, विटामिन्स, मिनरल्स आणि हे प्लांट हार्मोन्स, फाइटो हार्मोन्स. सबसे इंपॉर्टेंट चीज है फाइटो हार्मोन्स, प्लांट हार्मोन्स. वो इसमें डालते हैं और इसके बाद इसका जो डिफरेंशिएशन माने मॉर्फोजेनेसिस सुरू होता है. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सप्लांट जे आम्ही टाकतो ते असं कुठलंही टाकता येत नाही. एक्सप्लांट ते आम्ही टाकायला पाहिजे की जे टोटीपोटेंट आहे. नाउ व्हॉट इज द टर्म टोटीपोटेन्सी? व्हॉट इज टोटीपोटेन्सी? टोटीपोटेन्सीचा अर्थ काय होतो आधी सांगतो, नंतर लिहितो. इट इज अ कॅपॅसिटी ऑफ अ सेल और टिश्यू. एका सेलची किंवा एका टिश्यूची कॅपॅसिटी टू फॉर्म होल प्लांट बॉडी इन टिश्यू कल्चर. एका सेलची किंवा टिश्यूची कॅपॅसिटी टू फॉर्म होल प्लांट बॉडी
पूर्ण प्लांट बॉडी बनविण्याची ताकद, पूर्ण प्लांट बॉडी बनवायची ताकद. कुणाची ताकद? एक्सप्लांटची ताकद, म्हणजे सेलची ताकद. इट इज कॅपॅसिटी ऑफ ए सिंगल सेल, is the capacity of a single cell to form a plant body, to form a full plant body, पूर्ण plant body, to form a full plant body is called totipotency. याला म्हणतो आम्ही totipotency. What is totipotency? It is the capacity of a single cell. एका सेल पासून एक झाड. का बरं? कारण ही सेल टोटिपोटेंट आहे. पण या सेलला तुम्हाला एक कृत्रिम आर्टिफिशियल मीडियम देना पड़ेगा, और उसी मीडियम का नाम न्यूट्रिएंट मीडियम है. इसमें ताकत है, लेकिन आप इस सेल को अगर जमीन में डालते, मिट्टी में डालते, तो ये नया प्लांट नहीं बनाएगी. आपको इससे अगर नया प्लांट चाहिए तो आपको उसको एक मीडियम में डालना पड़ेगा, एंड दैट मीडियम इज कॉल्ड एज द न्यूट्रिएंट मीडियम. You have to introduce it into a nutrient medium. आपको उसको एक न्यूट्रिएंट मीडियम में देना पड़ेगा, एक न्यूट्रिएंट मीडियम में डालना पड़ेगा, तब जाकर के ये एक सिंगल सेल एक नया प्लांट, एक नया पौधा बना सकती है. ये कैपेसिटी ऑफ दैट सेल इज कॉल्ड एज टोटिपोटेंसी. व्हाट इज टोटिपोटेंसी? इट इज द कैपेसिटी ऑफ ए सिंगल सेल टू प्रोड्यूस अ न्यू प्लांट. ए फुल प्लांट बॉडी इज कॉल्ड एज द टोटिपोटेंसी. मग आम्ही टिश्यू कल्चर मध्ये जे टोटिपोटेंट एक्सप्लांट आहे, एक्सप्लांट म्हणजे कुठलाही प्लांट पार्ट जो आम्ही टिश्यू कल्चर साठी वापरतो त्याला आम्ही एक्सप्लांट म्हणतो. मग जे टिश्यू कल्चर मध्ये आम्ही वापरतो ते टोटिपोटेंटच असतं. टोटिपोटेंसी नसेल तर ते प्लांटच नाही बनवणार. अगर टोटिपोटेंसी नहीं है, इट कैनॉट प्रोड्यूस द न्यू प्लांट. वो नया प्लांट नहीं बना सकते. टिश्यू कल्चर में हम क्या क्या मतलब बना के लेते हैं, क्या क्या फायदे करके लेते हैं. जैसे कि एक फायदा हम करके लेते हैं माइक्रो प्रोपगेशन. माइक्रो प्रोपगेशन का एक फायदा है. दूसरा बेनिफिट हम टिश्यू कल्चर से जो लेते हैं वह प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट. प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट्स का प्रोडक्शन करके लेते हैं. और तीसरा एक बेनिफिट हम करके लेते हैं वह सोमैटिक हाइब्रिडाइजेशन. इट इज सोमैटिक हाइब्रिडाइजेशन. अब ये एक एक बेनिफिट हम करके लेंगे, देखेंगे क्या होता है. माइक्रो प्रोपगेशन का मतलब होता है माइक्रोस्कोपिक एक्सप्लांट से नया प्लांट बनाना. एक्सप्लांट जो आहे प्लांट पार्ट तुम्ही मायक्रोस्कोपी वापरायचा आहे, त्याच्यापासून नवीन प्लांट बनवायचा. दैट इज कॉल्ड एज माइक्रो प्रोपगेशन. देखो फॉर एग्जांपल आपने ये वाला एक्सप्लांट लिया है, कुछ तो 2 इंच का है. अगर इसके आप 50 टुकड़े बनाते हैं तो ये काफी माइक्रोस्कोपिक टुकड़े होंगे. इस एक एक माइक्रोस्कोपिक टुकड़े से आप एक एक पौधा बना सकते हैं. यू विल पुट इट इनटू दिस पर्टिकुलर न्यूट्रिएंट मीडियम, और इस न्यूट्रिएंट मीडियम में एक एक एक्सप्लांट डाल करके आप उनसे एक एक नया पौधा बना के ले सकते हैं. दिस इज नथिंग बट कॉल्ड एज द माइक्रो प्रोपगेशन. ये जो सारे प्लांट्स बन रहे दोस्तों, वो इस एक्सप्लांट, ये सब एक्सप्लांट ही है, माइक्रोस्कोपिक एक्सप्लांट है. ये सपोज शूट टिप है, शूट टिप कोई भी, मतलब ये मेरिस्टेमेटिक टिश्यू चाहिए. मेरिस्टेमेटिक म्हणजे डिवाइडिंग टिश्यू. सपोज ये शूट टिप है, शूट टिप, कोडाचा शेंडा एवढा छोटा, लेकिन उसमें और छोटे छोटे टुकड़े बनाते हैं. ये हर एक टुकड़ा जो है वो माइक्रोस्कोपिक एक्सप्लांट है. अब इसको कहाँ डालेंगे आप? न्यूट्रिएंट मीडियम में डालेंगे, और इससे क्या बनेगा? एक एक पौधा. जितने पौधे बनेंगे वो एक दूसरे के जैसे रहेंगे. दे विल बी वेरी एग्जैक्टली सिमिलर टू ईच अदर. दे विल बी एग्जैक्टली सिमिलर टू ईच अदर, एंड दैट इज व्हाई दे आर कॉल्ड एज सोम्याक्लून्स. सोम्याक्लून्स वो सब सोम्याक्लून्स है. मतलब वो जेनेटिकली, मॉर्फोलॉजिकली एग्जैक्टली सिमिलर टू ईच अदर. दे आर ऑल सिमिलर टू ईच अदर. वो एग्जैक्टली एक दूसरे के सिमिलर है. वो एक दूसरे के सिमिलर क्यों है? क्योंकि उनकी पैदा जिससे हुई, यू नो, दैट इज द कॉमन एक्सप्लांट. इसी सोर्स से एक्सप्लांट लिया है. ये शूट टिप है इतना सा, 1 इंच 2 इंच का. फिर उसके हमने बहुत ज्यादा टुकड़े बनाए. हर टुकड़ा एक दूसरे को जेनेटिकली मैच करता है.
एवरी पीस विल मैच जेनेटिकली टू ईच अदर, और इसलिए उनसे बनने वाली जो अगली पीढ़ी है वो भी जेनेटिकली मैच करेगी, और इसलिए इनको हम सोमैक्लोन्स बोलते हैं। दे आर द क्लोन्स ऑफ ईच अदर, वो एक दूसरे के क्लोन्स है। क्लोन उसको बोलते हैं जो एग्जैक्टली सिमिलर हो, दे आर द क्लोन्स, दिस आर सोमैक्लोन्स। और इस तरह से हम बहुत कम समय में बहुत ज्यादा प्रोडक्शन ऑफ प्लांट कर सकते हैं। दिस इज माइक्रो प्रोपगेशन। हमने इस तरीके का इस्तेमाल करके एप्पल में, बनाना में, बनाना, एप्पल, पोटॅटो, ऐसे प्लांट्स में, ऐसे क्रॉप्स में, अशा पिकांमध्ये आम्ही मायक्रो प्रोपगेशन करून खूप जास्त प्लांट बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शेतकऱ्याला 1,00,000 केळी लावायची आहे, तर ट्रॅडिशनल पद्धत, परंपरागत पद्धत काय की ती 1,00,000 कंद आणल. कंद जे कंद नाही म्हटलं तर 1 किलो, 1.5 किलो, 2 किलोचं असतं, आणि ते 2,00,000 कंद आणायला त्याला ट्रक्स आणावे लागतील कुठून तरी. ते चढवणं, उतरवणं, लेबर्स जास्त लागतील. त्या प्रत्येक कंदाला पुरण्यासाठी खड्डे करावे लागतील, पुन्हा लेबर लागतील. याच्यापेक्षा तुम्ही मायक्रो प्रोपगेशननं जर केळी वाढवली असेल तर त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे रोपटे येतात, जे ट्रान्सपोर्ट एखाद्या ऑटोमध्ये सुद्धा होऊ शकतं. ट्रकची गरज नाही, ते तुमच्या शेतापर्यंत येऊ शकतं, आणि त्याला लागवड करायला खूप सोपं आहे. एका हातामध्ये तुमच्या 10 केळीचे रोपटे बसतील, छोटे छोटे एवढा, बोटा एवढा, आणि त्यांना तुम्ही सहज टोचू शकता. म्हणजे काय की मायक्रो प्रोपगेशननं जे आहे ते कृषी, ॲग्रिकल्चर इझी होत आहे. बनाना सारखे, ॲपल सारखे, पोटॅटो सारखे पिकं आम्ही मायक्रो प्रोपगेशननं सध्या लावत आहोत. दिस इज द टिश्यू कल्चर बेनिफिट. म्हणजे टिश्यू कल्चरनं तुम्ही समजा असे 1,00,000 तुकडे केले, आणि त्या प्रत्येक तुकड्याला एका टेस्ट ट्यूबमध्ये टाकलं, 1,00,000 टेस्ट ट्यूब तयार केल्या, आणि त्या प्रत्येक टेस्ट ट्यूबमधून एक एक प्लांट तयार केलं, तुम्हाला 1,00,000 झाडं मिळाली. यही तो आहे मायक्रो प्रोपगेशन. दुसरी एक बेनिफिट आमचा आहे प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट. मित्रांनो केअरफुली पहा की सपोज ही एक प्लांट है, दिस इज अ प्लांट, और इस प्लांट को मान लो एक बैक्टीरियल इन्फेक्शन हुआ है, इस पे एक बैक्टीरियल बीमारी हुई, इस पे बैक्टीरियल अटैक, रोग जंतु का अटैक है. दोस्तों इस पे पूरे शरीर पे रोग जंतु होगा, लेकिन ये जो शूट टिप है जो मेरिस्टेमेटिक है, या रूट टिप है जो मेरिस्टेमेटिक है, यहाँ बैक्टीरियल इन्फेक्शन मतलब कम होगा, क्योंकि मेरिस्टेम में ऑलरेडी ऑक्सीन नाम का एक हार्मोन होता है, और ऑक्सीन के परसेंटेज की वजह से वो बैक्टीरिया मारा जाता है. तो हम इस एरिया से हमारा एक्सप्लांट चुनते हैं, इथला नसता इथला, किंवा कुठलाही मेरिस्टेमॅटिक भाग. मेरिस्टेमॅटिक म्हणजे डिव्हायडिंग टिश्यू. डिव्हायडिंग टिश्यूमध्ये ऑक्सिन असते, आणि ऑक्सिन जिबरलिनच्यामुळं जो बॅक्टेरिया आहे तो वाढत नाही, बॅक्टेरिया मारला जातो. मग याला तुम्ही काय करता, याचे अजून तुकडे करता, आणि त्याला एक्सप्लांट म्हणता, आणि त्या एक्सप्लांटला तुम्ही न्यूट्रिएंट मीडियममध्ये टाकता. सपोज हा तुमचा एक्सप्लांट आहे या शूट टिपचा. इथं काय होतं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. मेरिस्टेमॅटिकमध्ये कोण आहे, ऑक्सिन आहे. ऑक्सिनच्यामुळे ऑलरेडी इथं बॅक्टेरियल इन्फेक्शन कसं आहे, कमी. उदाहरण सांगतो, समजा पूर्ण प्लांटच्या मध्ये 1,00,000 बॅक्टेरिया आहेत, त्याच्यापैकी इथं जे आहे ते काही शेकडा किंवा 10 मध्ये असतील, ते टेन्स. समजा इथं 10च बॅक्टेरिया आहेत, 1,00,000 पूर्ण बॉडीमध्ये आहेत, ते इथं फक्त 10 बॅक्टेरिया आहेत. का, इथं ऑक्सिजन आहे. सपोज आम्ही हे 10 बॅक्टेरियावाला हा जो तुकडा आहे तो याच्यात टाकला, तर इथं पुन्हा ऑक्सिजन आहे. तुमच्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये ऑक्सिजन मी लिहून दिलेले, ऑक्सिजन जिबरलिन्स. तो बचे कुछ बैक्टीरिया यहाँ डालने के बाद मारे जाते हैं, उरलेले इथं मारले जातात, आणि जी प्लांट मिळते तुम्हाला ते डिसीज फ्री मिळते. अर्थ कळला? म्हणजे काय की डिसीज्ड प्लांटच्या एक्सप्लांट पासून जर तुम्ही नवीन प्लांट तयार केली, डिसीज्ड प्लांट असताना सुद्धा त्याची मदर प्लांट डिसीज्ड आहे, तिला बिमारी आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, पण जी नवीन प्लांट तयार होईल ती डिसीज फ्री असेल. दिस इज द मॅजिक ऑफ द टिश्यू कल्चर. कसं काय, कारण इथं मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल तर ऑक्सिन असतं, जिबरलिन असतं, हे प्लांट हार्मोन्स असतात, आणि त्या प्लांट हार्मोन्सच्यामुळे बॅक्टेरिया मारले जातात. दिस इज द बिग बेनिफिट. नाहीतर तुम्ही केळी परंपरागत पद्धतीने लावा, कन्व्हेन्शनल, ट्रॅडिशनल, काय प्रॉब्लेम आहे. ती केळी कुठेतरी उकिरड्यावर रस्त्याच्या काठाला कुठेतरी पडलेली असते, ते कंद त्याची, आणि तिथून फंजा, बॅक्टेरिया, असे जंतू त्याच्या सोबतच जातात त्या केळीच्या शेतात.
आणि ते जंतू घेऊनच ते झाड वाढते आणि तुमचं पीक जे आहे ते डिसीज्ड होतं, बिमार होतं, मग त्याच्यावर खर्च करावा लागते, तेव्हा कुठं तुम्हाला उत्पन्न मिळते. इथं जन्मापासूनच ते पीक जे आहे ते तुम्हाला निरोगी भेटत आहे, डिसीज फ्री मिळत आहे. एखाद्या डिसीज्ड प्लांटचं सुद्धा एक्सप्लांट जे येते डिसीज फ्री प्लांट तुम्हाला देतं, डिसीज फ्री पीक तुम्हाला देतं, कारण बॅक्टेरिया इथं मारले जातात या इथलच्या न्यूट्रिएंट मीडियमच्या ऑक्सिनमध्ये, फायटो हार्मोनमध्ये, प्लांट हार्मोनमध्ये. ओके, बऱ्याचदा तुम्ही याला अल्ट्राव्हायलेट किरणांनी सुद्धा निर्जंतुक करू शकता. ही सुविधा बाकीच्या पद्धतीमध्ये नाही. लास्ट इज सोमॅटिक हॅबिटायशन. मित्रांनो, आम्हाला जे बोर्लॉगनं शिकवलं किंवा मेंडेलनं शिकवलं ते इंट्रास्पेसिफिक हायब्रिडायझेशन, म्हणजे एकाच जातीतल्या दोन चांगल्या झाडांमध्ये आम्ही क्रॉस करून नवीन जात बनवू शकतो. ते इंट्रास्पेसिफिक आहे. मित्रांनो, जर आम्ही इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन करू लागलो किंवा प्रयत्न केला तर मला यश नाही येत, कारण त्यांचे जे पोलन्स आणि स्टिग्मा आहेत ते एकमेकाला ऍक्सेप्ट नाही करत. दुसऱ्या जातीचा पोलन जर पडला स्टिग्मावर तर ते मारला जातो. उदाहरणार्थ आम्हाला टोमॅटो आणि पोटॅटो, बटाटा आणि टमाटा यांचं क्रॉस करायचं, तर पोलन जर तुम्ही टाकले समजा टमाट्याचे बटाट्यावर नसतं बटाट्याच्या टमाट्यावर, तर ते मारले जातात त्या स्टिग्माच्या वर, कारण तो स्टिग्मा त्या जातीला ओळखतच नाही. म्हणजे सेक्शुअल पद्धतीनं आम्हाला क्रॉसिंग टोमॅटो आणि पोटॅटोची शक्य होत नाही. निसर्ग याची परमिशन देत नाही, पण माणसांनी त्याचा जो आहे तो बरोबर जो आहे तो पर्याय काढला आहे. हमारे पास इसका एक अल्टरनेटिव है, वो है सोमैटिक हाइब्रिडाइजेशन. व्हाट डू यू मीन बाय सोमैटिक हाइब्रिडाइजेशन? अब इसका मतलब क्या होता है? व्हाट इज द मीनिंग ऑफ सोमैटिक हाइब्रिडाइजेशन? टोमैटो और पोटैटो के सेक्सुअल हाइब्रिडाइजेशन पॉसिबल नहीं है, इसलिए हमने क्या किया कि पोटैटो की सेल, ये पोटैटो की सेल और ये टोमैटो की सेल, पहले सेल्स लिए, इन सेल्स पे हमने सेलुलेज, ये जो सेलवाल है ये सेलवाले प्लाज्मा मेम्ब्रेन है, सेलवाले प्लाज्मा मेम्ब्रेन. ओके, तो सेलुलेज का इस पे हम एक्शन करते हैं, एंजाइम सेलुलेज एंजाइम अगर डालते हैं तो इसका ये जो सेल वॉल है वो डिसॉल्व हो जाएगा. पहले हम इसकी सेल वॉल को डिसॉल्व करते हैं. मतलब क्या हुआ? सेल वॉल निकल गई बाय द एक्शन ऑफ सेलुलेज और पेक्टिनेज. सेलुलेज और पेक्टिनेज. अब जो बच गया वो सिर्फ प्रोटोप्लास्ट है दोस्तों. दिस इज सिंपली प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्ट, व्हाट इज प्रोटोप्लास्ट? सेल माइनस सेल वॉल. सेल से सेल वॉल हटा दो, जो बच गया वो प्रोटोप्लास्ट है. प्रोटोप्लास्ट आपने कैसे बनाया दोस्तों? हमने सेलुलेज नाम का एंजाइम डाल दिया तो सेल वॉल हट गई. मी पुन्हा सांगायलो, प्लांट सेलला दोन लेयर असतात, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल वॉल सेल्युलोजिक असते, कधी कधी पेक्टिनची असते. जर तुम्ही ते डिसॉल्व करणारं एंजाइम टाकलं तर सेल वॉल निघून जाते. जे राहिलेलं असते, जो बच गया वो प्रोटोप्लास्ट है. अब ये प्रोटोप्लास्ट, इसको बोलते हैं प्रोटोप्लास्ट कल्चर करना. ऐसा करना इज द प्रोटोप्लास्ट कल्चर. प्रोटोप्लास्ट कल्चर कसं केलं? प्रोटोप्लास्ट कल्चर तुम्ही सांगा एकदा. सेल घेतल्या, ज्यांना तुम्हाला फ्यूज करायचे, सेक्शुअली तर होत नाही, मग हे जनरल सेल आहे, सोमॅटिक सेल्स आहेत, हे जनरल बॉडी सेल आहे. टमाट्याची जनरल बॉडी सेल, बटाट्याची जनरल बॉडी सेल, जनरल प्लांट सेल आहे, जनरल प्लांट सेल है ये. ओके, दिस इज अ व्हेरी जनरल प्लांट सेल. प्लांट सेल कोणाची? कोणत्याही प्लांटची घ्या, फक्त ज्यांना तुम्हाला फ्यूज करायचंय. पण असं कोणत्याही फार दूरच्या प्लांटला तुम्हाला फ्यूज नाही करता येणार. एक लक्षात ठेवा, पोटॅटो टोमॅटो दोघांची फॅमिली सोलॅनेसी आहे. एकाच फॅमिलीमध्ये फक्त जाती वेगळ्या आहेत. पोटॅटो सोलॅनम ट्युबरोझम, टोमॅटो लायकोपर्सिकॉन स्कुलेंटम. त्यांचे जेनेरा वेगळे आहेत, स्पेसिस तर वेगळे आहेत पण जेनेरा सुद्धा वेगळे आहेत. लायकोपर्सिकॉन त्याचं जिनस आणि पोटॅटोचं जिनस सोलॅनम ट्युबरोझम त्याचं पूर्ण नाव. सेक्शुअल हायब्रिडायझेशन याची परमिशन देत नाही. सेक्स सेल्स यांच्या एकत्र येऊ शकत नाहीत. मग सायंटिस्ट लोकांनी डोकं लावलं
बोले काम करेंगे, यांच्या जनरल बॉडी सेल एकत्र आणू. सेक्स सेल एकत्र येत नाहीत ना, सोमॅटिक सेल एकत्र आणू. दोन प्रकारच्या सेल असतात, सेक्स सेल आणि सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेलची बॉडी बनवतात. प्लांट बॉडी बनवणाऱ्या सेल सोमॅटिक झाल्या आणि पोलन ग्रेन, त्याच्यानंतर मेगास्पोर, ह्या सेक्स सेल झाल्या. गॅमेटिक सेल झाल्या, सेक्स सेल झाल्या, जे पुढची जनरेशन बनवू शकतात. पण अशा सेक्स सेल यांच्यात एकत्र येणारच नाहीये. दिस इज पोटॅटो, दिस इज टोमॅटो. टोमॅटो याचं जिनस सोलॅनम, याचं जिनस लायकोपर्सिकॉन, याची स्पेसिस ट्युब्रोझम, याची स्पेसिस इस्कुलॅन्टम. फक्त फॅमिली एक आहे, दोघांची फॅमिली सोलॅनेसी. मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं, ठीक है इनका सेक्सुअल जो क्रॉसिंग है, सेक्सुअल ब्रीडिंग है, सेक्सुअल मिलन है, सेक्सुअल फर्टिलाइजेशन है, सेक्सुअल हाइब्रिडाइजेशन वो पॉसिबल नहीं है, इट्स ओके, जाने दो, छोड़ दो. हम एक अलग 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 फंडा लगाएंगे. आम्ही फंडा वेगळा लावू. काय फंडा आहे की यांच्या जनरल सेल घ्या, ह्या सेक्स सेल नाहीत नाहीत नाहीत. कुछ लोग इतना बताने के बाद भी क्या करते, नहीं ये मेल गैमेट है फीमेल गैमेट. गलत भाई, 100% गलत. सोमॅटिक हायब्रिडायझेशन आहे, जनरल हायब्रिडायझेशन नाहीये. सोमॅटिकचा अर्थ होते जनरल बॉडी सेल. या जनरल बॉडी सेलला तुम्ही फ्यूज नाही करू शकत, असं डायरेक्ट एकत्र नाही येणार. ते काय एकत्र येतील, त्यासाठी तुम्हाला आधी त्यांची सेलवाल काढावी लागेल. सेलवाल काढणं हे केळाची साल काढणे इतकं सोपं नाही. केळाची साल, केळ सोलणे इतकं सोपं नाहीये. सेलवालला काढायचं असेल तर एन्झाईम टाकावे लागतात. सेल्युलोज नावाचं जे पॉलिसॅकराइड त्याला डिझॉल्व्ह करतं, पेक्टिनेज पेक्टिनला डिझॉल्व्ह करतं आणि सेलच्या सेलवॉलला काढलं, जे राहिलं ते प्रोटोप्लास्ट. असं करणं इज प्रोटोप्लास्ट कल्चर. हमने प्रोटोप्लास्ट कल्चर किया पहले, पोटैटो के साथ किया, टोमेटो के साथ किया, फिर हमें क्या मिली, प्रोटोप्लास्ट ऑफ पोटैटो, प्रोटोप्लास्ट ऑफ टोमेटो, प्रोटोप्लास्ट ऑफ पोटैटो, प्रोटोप्लास्ट ऑफ टोमेटो. ओके, तो इनको हम क्या करते, फ्यूज करते, एक जगह पे लाते, सोमॅटिक सेल्सला एकत्र आणतो, पोटॅटोची टोमॅटोची. साइंटिस्ट लोकांचं म्हणणं होतं, भैया दुनिया भर की सब्जी कहीं भी अगर बनाएंगे तो उसमें बटाटा और टमाटर साथ में रहते, तो बाजार से भैया अलग अलग खरीदी करने से अच्छा है कि एक ही प्लांट अगर बटाटा टमाटर ऐसा कॉम्बिनेशन देती है तो कितना अच्छा होगा. इससे जो महिलाएं हैं वो तो बहुत खुश हो जाएंगी कि भैया अलग एक दुकान पे जाओ, दूसरे भाजी वाले के सब्जी वाले के पास जाओ, एक बटाटा दो भैया, एक टमाटर दो, अगर नहीं मिला तो फिर से प्रॉब्लम. ये तो मतलब जन्मजात वो जन्म से ही दोनों का कॉम्बिनेशन लेके पैदा हो रहा है. ओके ना, पोटैटो प्लस टोमेटो. तो इस तरह से उन्होंने यहाँ पे इन दोनों को फ्यूज किया. पोटैटो का प्रोटोप्लास्ट और टोमेटो का प्रोटोप्लास्ट फ्यूज करने के लिए उन्होंने इस्तेमाल किया पेग. व्हाट इज पेग? पेग इज इक्वल टू पॉलीइथिलीन ग्लाइकॉल. पेग इज इक्वल टू पॉलीइथिलीन ग्लाइकॉल नाम का एक फ्यूजोजन इस्तेमाल किया. ये कौन है? फ्यूजोजन. बोले तो इनको फ्यूज करने वाला एक केमिकल, एक एजेंट, फ्यूजोजन. पॉलीइथिलीन ग्लाइकॉल से ये दो फ्यूज हुए और ये बनी एक सेल. दुनिया की पहला प्रयोग, दुनिया का पहला ऐसा एक्सपेरिमेंट जिसने दो अलग अलग जाति, दो अलग अलग जेनेरा के सेल्स को एक जगह पे ला करके एक नया पौधा बनाया और इस पौधे का नाम रखा पोमैटो. इट इज पोमैटो. पोटैटो का पो, टोमेटो का म्याटो इज इक्वल टू पोमैटो का सेल. और इस सेल से एक नया हमने पौधा बना दिया पोमैटो का. साइंटिस्ट लोगों ने जो विचार किया था कि वो सब्जी को एक जगह पे लाएंगे, ठीक है, बहुत ज़्यादा तो ऐसा बेनिफिट नहीं हुआ, लेकिन फिर भी एक प्रयोग तो हुआ, एक नई जात तो पैदा हुई जो कुदरत ने नहीं बनाई थी, भगवान ने नहीं बनाई थी, इंसान ने बनाई थी. दैट इज बाय सोमैटिक हाइब्रिडाइजेशन विदाउट सेक्स. सोमैटिक हाइब्रिडाइजेशन. Tomato is a somatic, first soma hybrid. It is somatic hybrid. Without sex, it is produced directly from somatic cells fusion. Thank you very much.